राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या प्रस्तावावर ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे, तर दुसरीकडे कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असं मनसेच्या नेत्यांना सांगण्यात आलंय। राज ठाकरे परदेशातून 29 एप्रिलला येणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या घडामोडी होऊ शकतात। तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्यात। पाहूया। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। बाकीच्यांना चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। राज ठाकरे यांच्याकडून एकत्र येण्याची साथ आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, त्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे। पण आता किरकोळ भांडणं बाजूला सारण्यास तयार आहे असं सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेशात आहेत। त्यामुळे 29 एप्रिलला परदेशातून मुंबईमध्ये आल्यावर ते स्वतःच उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यावर किंवा युती करण्यावर बोलतील असं मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं। तर उद्धव ठाकरे यांच्या अटींवरून निशाणा साधणाऱ्या मनसेच्या नेत्यांना राऊतांनी खोडा घालू नका असं म्हटलंय। स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे। त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही। आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। काल संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून असं सांगण्यात आलं की विषय खूप गंभीर आहे आणि या विषयावर आता कुणीही म्हणजे कार्यकर्ता, प्रवक्ता, नेता यांनी बोलायचं नाही। सन्माननीय राजसाहेब 29 एप्रिलला वापस येत आहेत, त्याच्यानंतर त्या विषयावर बोलतील। राज ठाकरेंनी पक्का विचार केलेला आहे आणि त्यामुळे इतरांनी अधिक बोलू नये असं राऊत म्हणाले। त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेण्याची ठेवलेली अट, त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केलेला संताप। या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। यावरून मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सुद्धा 2017 आणि 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यावरून कसा धोका दिला हे सांगत मुख्यमंत्री असताना मशिदीवरील भोंग्याच्या आंदोलनावरून 17,000 मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। मग उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल केला। त्यावर संजय राऊतांनी पुन्हा इतिहासात न डोकावता पुढे गेलं पाहिजे अशी भूमिका घेतली। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? आता काही कुठली निवडणूक नाहीये, निवडणुकीचा विचार नाहीये। मराठी विषयासाठी आणि महाराष्ट्रासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र आल्या पाहिजे ना। ठाकरेच बंधू का? आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या, मागून पुढून एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरून राज ठाकरे 29 एप्रिलला परदेशातून परत आल्यावर पुन्हा भूमिका स्पष्ट करतील। पण राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरूनच दोन्ही शिवसेना आमने सामने आले आहेत। कोणाच्या किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे। उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतील लोक। 2.5-3 वर्षापूर्वी त्यांच्या जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय आणि तो संजय राऊत उलटा पुलटा आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या नेत्याचा टाकलाय खोटं माहीत नाही, परंतु त्यांनी त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी संपलेली नाही। आता हे नवीन युतीचं त्रांगडं आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा। अरे धूर तर त्यांच्याकडनं निघतोय। एकनाथ शिंदेंचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळकं लाकूड आहे, मी नेहमी म्हणतो।
पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले नाही. आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना. संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून सकारात्मक भूमिका घेतली, तर टीकेचा मोर्चा शिंदेंच्या शिवसेनेकडेच ठेवलाय. त्यावरून राऊतांच्या मनात ठाकरे बंधूंबद्दल चांगलं असेल, आनंदच आहे असं भुजबळ म्हणाले. आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगेन सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे. स्वतः राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना प्रस्ताव देण्यात आला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार नाहीत असं वाटतं. त्यासाठी जुन्या घटनांचा दाखला दिला जातोय. ज्यावेळी राजसाहेबांनी पक्षाची जबाबदारी मागितली आणि बाळासाहेब त्यावेळी देत होते, त्यावेळी यांनी धमकी दिली, मी घर सोडून जाईल जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर. एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही, अशाच पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं. ते राजसाहेब यांच्याकडे जाणार आहेत का? आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यासाठी सकारात्मक आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा सकारात्मकच आहेत. पण उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेपासून दूर राहणार अशी शिवरायांसमोर शपथ घेण्याची अटही बोलून दाखवली आहे. मात्र राज ठाकरेंनी बाळासाहेब हयात असतानाच शिवरायांची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंसोबतचे मतभेद मिटवण्याचा कसा प्रयत्न केला हे 2 वर्षांआधी सांगितलंय. ते शिवछत्रपती आहेत, शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी. हे मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं, म्हटलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय? हो. उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? हो. तुला जे व्हायचंय ते हो, मला फक्त सांग माझं काम काय. मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही. मला बोलला नाही मला काही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग? तो बोलला ठरलं. म्हटलं बघा आता नक्की ना? नक्की. आम्ही घरी आलो, माननीय बाळासाहेब झोपले होते. मी उठवलं त्यांना सांगितलं, म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केला. मला बोलले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो, म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला बोलले खरंच झाल्या? म्हटलं खरंच झाल्या. मला अशी मिठी मारली, मला म्हणाले उद्धवला बोलव. मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं, म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग. म्हटलं बाळासाहेबांनी बोलवलं आहे. 5 मिनिटानंतर बाळासाहेब अधीर झाले होते. म्हणे कुठे गेले? कुठे आहे उद्धव? बोलव त्याला लगेच. मी परत बाहेर गेलो, मला सांगितलं हे बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय. पुन्हा पॅचअपचे प्रयत्न सुरू झाले. मात्र मनसेच्या नेत्यांना सध्या काहीही बोलू नये अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ठोस जे काही व्हायचं ते 29 एप्रिल नंतर राज ठाकरे परदेशातून आल्यावरच होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.